मी ना आता उद्याच्या नाश्त्याची तयारी करायला. उद्या आम्ही ना इडली बनवणार आहे. 3 गिलास तांदूळ घेणार. 3 गिलास तांदूळ आणि दीड गिलास उडदाची डाळ. मी अगोदरच मोजून ठेवलेली आहे डाळ. 1.5 गिलास उडदाची डाळ. तांदूळ ना डाळ स्वच्छ धुवून घेते 3 पाण्याने. आणि इडली केली ना रायसनच्या तांदळाचीच करायची, कारण मऊ छान होते. झाले 3 वेळेस तांदूळाने डाळ धुवून घेतली. आता 4थ्या वेळेस असंच ठेवते. आता बघा 4थ्या वेळेस एवढं पाणी ठेवलेलं आहे. आता हे दिवसभर म्हणजे बघ 6-7 तास भिजवले का छान खुसखुशीत मऊ अशी इडली होते. ठीक आहे. हे बघा हे इडलीचे तांदूळ वाटत आहे. मी मेन म्हणजे ह्याच्यात मुख्य म्हणजे मी ह्याच्यात भात टाकते. दुपारचा भात आहे तो, त्याच्याने इडली एकदम छान होते, मऊ मऊ. तुम्ही पण करून बघा. मी तुम्हाला सकाळी तांदूळ भिजत टाकलेले दाखवले. आता मी ते वाटून घेत आहे. त्याच्यात तांदूळ वाटते वेळेस मी सकाळी बनवलेला थोडासा भात राहिलेला तो ह्याच्यात टाकलेला आहे, कारण त्याच्यामुळे इडली छान मऊ होते. आता हे मी वाटून घेते आणि मग सकाळी इडली बनवेन. मी ना आता उद्याच्या नाश्त्याची तयारी करायला. उद्या आम्ही ना इडली बनवणार आहे. 3 गिलास तांदूळ घेणार. 3 गिलास तांदूळ आणि 1.5 गिलास उडदाची डाळ. मी अगोदरच मोजून ठेवलेली आहे डाळ. 1.5 गिलास उडदाची डाळ. तांदूळ ना डाळ स्वच्छ धुवून घेते 3 पाण्याने. आणि इडली केली ना रायसनच्या तांदळाचीच करायची, कारण मऊ छान होते. झाले 3 वेळेस तांदूळाने डाळ धुवून घेतली. आता 4थ्या वेळेस असंच ठेवते. आता बघा 4थ्या वेळेस एवढं पाणी ठेवलेलं आहे. आता हे दिवसभर म्हणजे बघ 6-7 तास भिजवले का छान खुसखुशीत मऊ अशी इडली होते. ठीक आहे. हे बघा हे इडलीचे तांदूळ वाटत आहे. मी मेन म्हणजे ह्याच्यात मुख्य म्हणजे मी ह्याच्यात भात टाकते. दुपारचा भात आहे तो, त्याच्याने इडली एकदम छान होते, मऊ मऊ. तुम्ही पण करून बघा. मी तुम्हाला सकाळी तांदूळ भिजत टाकलेले दाखवले. आता मी ते वाटून घेत आहे. त्याच्यात तांदूळ वाटते वेळेस मी सकाळी बनवलेला थोडासा भात राहिलेला तो ह्याच्यात टाकलेला आहे, कारण
त्याच्यामुळे इडली छान मऊ होते. आता हे मी वाटून घेते आणि मग सकाळी इडली बनवेन. इडलीचं पीठ तयार. आता मी ह्याच्यात थोडा सोडा टाकते आणि छान असं फेटून घेते आणि रात्रभर भिजत ठेवते. हे बघा, काल दाखवलेल्या पिठाची इडली किती छान झालेली आहे. आता आमचा नाश्ता तयार झाला. या नाश्ता करायला. हे बघा, काल दाखवलेल्या पिठाची इडली किती छान झालेली आहे. आता आमचा नाश्ता तयार झाला. या नाश्ता करायला.